वंदनाताई, मला वंदना गुप्ते हे नाव आणि इमेज अशी मनामध्ये जेव्हा बसली, वाव, ह्याला म्हणतात ऍक्टिंग, ह्याला म्हणतात दिसणं. आणि आई वगैरे ठीक आहे, म्हणजे लोकांनी नंतर, त्याच्या आधीची गोष्ट, मला बायको अशी पाहिजे. काय सांगतोस? अरे मला जाम इच्छा होती, म्हणजे असो. तर ती भूमिका म्हणजे अभिनेत्री नाटकामधली. पण त्यावेळेला म्हणजे मी नाटक बघितलं त्यावेळेला तेवढं समजलं नाही, कारण वय लहान होतं. पण नंतर जसं ह्या क्षेत्रात येत गेलो तसं त्याच्यातलं गांभीर्य कळायला लागलं, त्या भूमिकेतलं आणि ओव्हरऑल विचार त्या नाटकामागचा. मला आता असं विचारायचंय की ती जी अभिनेत्री होती, ज्याच्यामध्ये तिच्या मुलाचा तिच्यावरती आरोप असतो की तुझ्या अंगामध्ये अभिनेत्री एवढी घुसली आहे की तू आणि अभिनेत्री यामध्ये फरक राहिलेला नाही, ही खरोखर वंदना गुप्ते पण आहे का? खरं सांगू, आता ह्या करिअरमध्ये एका स्त्रीनी इतकी वर्ष सातत्याने काम करणं, गृहिणीनी, आई, पत्नी, सून, या सगळ्या भूमिका निभावता नाट्यसंसार आणि घरसंसार हा सांभाळता थोडंसं ऍक्टिंग घरी करायला लागतं. त्याशिवाय एवढे वर्ष सातत्याने कोणीही बाई रंगभूमीवरती करू शकते. 12,000 शोध झालेत माझे. पण मी प्रत्येक बाईला ऍक्टिंग करायला लागते घरी, हे गोष्ट खरी का? नवऱ्यालाही करायला लागते. पण एका अभिनेत्रीनी ज्यावेळेला घरामध्ये वावर असतो त्यावेळेला घरच्यांचा कधी असा आरोप असतो का की तू नाही? आरोप नसतो. पण तुला मी सांगते, आता मी एक पिरियड असा होता की माझी मुलं दोन्ही लहान होती. एक 7-8 वर्षाची मुलगी आणि 5-6 वर्षाचा मुलगा. आणि मी इतकी बिझी होते की 40-45 शोज करत होते महिन्याला. हे सगळं करता करता मुलांना माझ्या नसण्याची सवय होते का काय, असा एक प्रसंग माझ्या आयुष्यात आला. म्हणजे मी मुलांच्या शाळेत काहीतरी फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती, त्यांची तयारी करून दिली. आणि ऍक्च्युली ज्या दिवशी फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती त्यावेळी मी नसणार होते. आणि माझ्या मुलाने इतका सहज मला एक प्रश्न विचारला, मम्मा तू नसणारच ना? म्हणजे माझं नसणं हे त्यांनी गृहीत धरलं. आणि दॅट वॉज अलार्मिंग फॉर मी. म्हटलं हे काय, ह्याच्यासाठी नाही मी जन्माला. माझ्या आईने कसं आम्हाला तिचं कमी पण कधी भासू नाही दिलं, म्हणजे माझं काहीतरी चुकतंय. आणि काय होतं स्त्रियांच्या बाबतीत, पुरुष जर चांगले कमावते असतील तर माझ्या पैशाची घरात गरजही नसायची. अशा वेळी माझ्या हौसेसाठी, मी जरी व्यावसायिक अभिनेत्री असले तरी सुद्धा माझ्या हौसेसाठी मी करते, हा एक गिल्ट मला खात राहायचा. नाही, बरोबर आहे. ह्याच्यातली बऱ्याच लोकांना जर का माहित नसेल तर आज सांगतो की वंदनाताईंचे यजमान हे फार मोठे क्रिमिनल लॉयर आहेत. आणि लॉयर म्हटल्यानंतर सुद्धा बराच अभिनय मला वाटतं कोर्टरूम मध्ये असतो. काय होत, ते जास्त चांगले अभिनेते आहेत का तुम्ही चांगले अभिनेत्री? तुला सांगू, आम्ही अभिनयाच्या निमित्तानेच एकत्र भेटलो. हो का? त्यांना नाटकाची आवड होती आणि ते हिने जसा कोर्स केला नाटकाचा तसं त्यांनी नाटकाचा कोर्स केला होता. मी नाही केला, पण त्यांनी नाटकाचा कोर्स केला होता. आणि आम्ही एका नाटकाच्या निमित्ताने भेटलो. आणि त्या नाटकाचं नाव होतं खडाष्टक. त्यावेळेस खडाष्टक आम्ही अजून चालू ठेवलेलं आहे. पण त्याच्या आधी मला एक गोष्ट ह्याच्यात ऍड करायची जी मला खूपते कायम, ती म्हणजे अभिनेत्री नाटकाची. अभिनेत्री नाटक मी स्टुडंट असताना पाहिलं होतं. आणि असं असतं ना ड्रीम रोल्स, अरे यांच्याबरोबर एकदा काम करायचंय वगैरे. आणि सोनाली पंडित अप्रतिम काम करायची. विनय सरांचं नाटक गिरीश जोशीने लिहिलं होतं. आणि कर्मधर्म संयोगाने ते नाटक मध्ये काही काळ बंद होतं आणि पुन्हा सुरू होणार होतं. आणि तेव्हा मी मुंबईला करिअर करायला जाऊन पोहोचलेले होते. आणि मी 2 दिवस हिच्याबरोबर रिहर्सल पण केली, हवराटासारखी. रात्री मी स्क्रिप्ट डोक्याशी घेऊन झोपायचे की लवकर उठलं की पाठ, झोपताना पाठ, सगळं. तर उद्या मी जाते आणि अशी रिहर्सल करते. आणि समोर ते नाटक झालंच नाही. तर मला फार वाईट वाटतं की मला हिच्याबरोबर ते काम करायचं होतं. ती इच्छा मात्र राहिली माझी. मी असं ऐकलंय की बुक्ता, अजून एक स्वप्न होतं तुझं की ज्यासाठी तू अभिनेत्री बनलीस, आणि ते म्हणजे भक्ती बर्वेन बरोबर तुला काम करायचं होतं. आणि तुझी एंट्री आणि त्यांची एक्झिट असं झालं, तर त्याबद्दल? हा, म्हणजे मी डिपार्टमेंटला असताना भक्तीताई आम्हाला शिकवायला आल्या होत्या तिकडे लेक्चर्स घ्यायला. आणि झॅप झाले होते. मी त्यांची कामं बघितली होती, छोटीशीच होते मी अर्थात, पण ते बघून असं भारावले पण असतं ना, तसं मी अशी सरभरले होते की ह्यांच्याबरोबर ज्या दिवशी मी स्टेजवर उभी राहीन त्या दिवशी आपण काम बंद केलं तरी चालेल, या लेवलची इंटेन्सिटी होती. आणि असं जोश असतो ना, आपण असं एक सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये मी जातेच आता आणि करतेच ह्यांच्याबरोबर काम वगैरे असं. आणि अनफॉर्च्युनेटली ते गेल्या आधी. एनिवे, कबड्डीकडे येतो. कबड्डी मी म्हणजे बघून वेड लागलं होतं मला खरंच. म्हणजे मी अशी होतीस तू, म्हणजे अशी त्याच्यात की मी म्हणतो आईला ही कोण आहे आणि काय करतेस यार तू. थँक्यू. चाबूक करतेस तू, चाबूकच करते. पण मला एक गोष्ट सांग की विनय आपटेन सारखा अभिनेता समोर आणि तू त्याच्यासमोर पहिला प्रयोग वगैरे, तर त्यावेळेला भीती नाही वाटली?
वाटली होती रिहर्सल मध्ये, कारण विनय सरांकडनं तसं कधीच भीतीचं वातावरण आलं नाही. पण मला मुळात ती पर्सनॅलिटीच अशी आहे ना की ते येतात तेव्हा ते येतात ना, म्हणजे हा काय करतोय वगैरे, तसे विनय आपटे आले 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 असं होतं ना. तर त्यामुळे असं नाही तू नक्कल त्यांची चांगली करतेस, ती करू ना. कमॉन. त्या नाटकातलीच 2 वाक्य जी मी त्यांच्यासारखी बोलते तीच मी म्हणते. चालेल. की त्या काकीला म्हणते वहिनी, किंवा आम्ही विनय जर बघत असेल तेव्हा मारतील. त्यांचा फोन येतो तेव्हा हॅलो वना बोलतोय असं ते का. सॉरी विनय सर, मला माफ करा, कारण त्यांचा आवाज खरंच खूप भारी आहे, म्हणजे मी फिदा आहे त्यांच्या आवाजावर. एनिवे, तर मला सुरुवातीला ना कॉम्प्लेक्स यायचा. माझ्या मनात कळलं होतं मला नाटक, पण मला झेपत नव्हतं की हे मुलीचं आणि वडिलांचं कॉन्फ्लिक्ट असलेलं नाटक आहे. मग त्या वडिलांसमोर ती मुलगी तितक्याच ताकदीने उभी राहिली नाही तर मजा येणार नाही. आणि पहिले 3-4 प्रयोग माझे त्यात गेले. आणि नीनाताईनी आणि रसिका जोशीनी मला मदत केली यात. तर नीनाताई मला म्हणाले की मुक्ते मस्त काम करतेस, फक्त तुला असं वाटतंय की या सिनियर नटाबरोबर मी एक ज्युनियर नटी कशी काम करू. हा कॉम्प्लेक्स फक्त काढ, ते तिचे वडील आहेत आणि वडिलांची भांडण आहे एवढंच. थॉट सगळं गंमत असते ना, तेवढं फक्त मी प्रेशर काढलं की विनय आपटे नाही ए बाबड्या असं सुरू केलं मी, ए बाबड्या हे गेलं ना, त्यानंतर ते संपलं. आणि विनय सरांना तर आवडतंच समोरच्या माणसाने चांगलं काम केलेलं. तू खरोखर कबड्डीसाठी वेगळे एफर्ट्स घेतलेस का, तू शिकायला गेली होतीस का? माझा कॉम्प्लेक्स हा होता की माझ्या शरीरात खेळ नाहीये बरोबर, आणि स्टेजवर काही खेळ दिसणार नाहीये, फक्त ही मुलगी कधीतरी ग्राउंडवर खेळते असा फील लोकांना यायला पाहिजे. त्यासाठी मला खेळता येणं गरजेचं होतं. तर मंगेश कदमच मला मैदानावर घेऊन गेले होते. मला पार म्हणजे हाफचड्डी बिपचड्डी घालून त्या पोरेंमध्ये सोडलं, त्यांनी धुळीत लोळवलं मला तिकडे, म्हणजे नको वगैरे सगळं झालं. फोटोशूट वगैरे केलं आम्ही. आणि नंतर मी स्वार्थीपणे खूप कबड्डी स्पर्धांना टॉस उडवायला जायचे. त्यांना सेलिब्रिटी मिळायचा, पण मला त्या पोरी बघायला मिळायच्या. आणि त्या खेळाडूंच्या डोळ्यात मजा असते, तो फोकस असतो ना, तो नटाचा फोकस वेगळा, पण तो असा एक हिला ना आता धरतेच तंगड अशी जी एंट्री असते ना, त्या फोकसने जाम मजा आणली मला. त्यामुळे मी जात होते मैदानावर रेग्युलर खूप दिवस. आता तुझा प्रश्न विचारला त्याच्यावर एक सांगते की हे जे भूमिकेत शिरण्यासाठी काही अभ्यास करायला लागतो का, तर तसा अभ्यास स्वरांचा करायला लागतो बऱ्याच वेळा. जसं मी झुंज नाटकात तर मी रखमा महारणीची भूमिका केली, त्याच्यासाठी लागणारा भाषेचा लहजा तो मला अर्थात आमच्या डिरेक्टर मधुकर तोरणवालेंनी खूप छान शिकवला. तर ते एक त्याच्यासाठी थोडंसं निरीक्षण वेगळी भूमिका करताना करायला लागतं. त्यातली एक भूमिका म्हणजे एक मी थोडस वाक्य त्यातली आहे की मेल्या मोड द्या तुझ्या जिभेला पडलं किड, मला घराबाहेर काढा कारण तुला मर्याय पड कापला कोंबड्या. ओ प्रिन्सिपल का म्युन्सिपल दम कुणाला देतो सोडतो म्हणा, अहो सोडा, मी काय हातात बांगड्या नाही भरलेल्या, मोलमजुरी कर रस्ते झाडीन पण कुणाच्या तोंडाकडे नाही पाहणार आसऱ्यासाठी. तुम्ही मत प्रिन्सिपल आहे पण माझ्या येडी बागडीचा उखाणा सोडवा आधी. मला सांगा जेवणाचा घास 5 बोटा हातात घेतात म्हणून बोटा घास खात्यात वय, बटातला घास वटात जातो म्हणून वट घास खात्यात वय, वटातला घास दात चावतात म्हणून दात घास खात्यात वय, चावल्याला घास नारड्या वाटा पोटात जातो म्हणून नारडा घास खात का. अहो घास खाता पोट. आता तुम्ही म्हणाल घास जर पोट खातं तर मग हे ताटातून वाटात, वाटातून वाटात, वाटातून दातात, दातातून घासात, एवढी लांबण काय बाई. अहो ते ताटच पोटावर ठेवावं. आपल्या असं की तुम्ही पण काय काय लोकांची मिमिक्री छान छान करता. फार कुणाची 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 तू सांग, फरमाईश दे ना. मी नक्कल नाही करत कोणाची. अरे ओरिजिनल. इट्स ओके. नाही पण सांग ना कोणाची तुला माहिती आहे. नकलांपेक्षा मी तिला वेगवेगळ्या फरमाईशी करू शकते इथे बसून. काय अच्छा ती मी आता ते बघ ती उलटी गाणी म्हणते. म्हणू हो. रे में नमकी गागंग रव रे ते नमकी मजना काल बुधारा लब गम संगा हो के हिना रे बुधारा लब गम संगा हो के हिना हिना भी कहिना तकनी दसिया तभी है यह जे तू मस जा मैंने रे में साजे रदिज लावा है को रो मजा मैंने लदिका ढबता झबो बिकमक गाहो के हिना लबदारा लबगम सन गाहो के हिना रे लबदारा लबगम सन गाहो के हिना. वजना क्यों तसा से हो गोहा गोहा गोहा.